हाय गाईज, आज मावशींच्या गावच्या यात्रेचा दुसरा दिवस आहे. तर आम्ही चाललोय पालखीला गुलाल खोबरं टाकायला. तर पूर्ण ब्लॉग बघा, कसा वाटतोय सांगा. चला. छोट्या मावशी आणि गावच्या सरपंच यात्रा भरलेली आहे आता. मावशीच्या गावच्या यात्रेचा आज दुसरा दिवस होता आणि आम्ही सगळे चाललो होतो देवळात. देवळाच्या इथेच पालखी पण होती आणि आज देवळात हे ग्रामदैवत आहे काळ भैरव मावशींच्या गावचं. तर देवाला आज गुलाल खोबरं व्हायचं असतं, गुलाल खोबरं टाकायचं असं बोलतात. तर ही सासनकाठी होती. तर इथे सर्वजण गावातले लोक उत्साहात यात्रा साजरी करत होते. सर्व एकमेकांना गुलाल लावत आजच्या यात्रेची मजा घेत होते. म्हणजे हा आनंदच वेगळा असतो. गावातील सर्व लोक मुंबईला राहतात, पण वर्षातून एकदा आवर्जून गावी येतात. हे बघा, हे मोठं मंदिर आहे, ग्रामदैवत आहे या गावचं. या गावाचं नाव अंबवडे आहे आणि ग्रामदैवत आहे त्यांचं काळभैरव, म्हणजेच महादेवांचाच अवतार आहे, महादेवांचंच रूप आहे हे. तर मी फर्स्ट टाईमच मंदिरमध्ये आले होते. तर मी पण मंदिरात गेले, देवाचं दर्शन घेतलं, सर्व देवांना गुलाल खोबरं वाहिलं आणि प्रार्थना घेतली. मावशींचे सर्व नातेवाईक ओळखीचे होते वगैरे, तर ते एकमेकांना गुलाल लावत होते. हे बघा, हे मस्तच देवळ आहे, खूप छान आहे, प्रसन्न वाटत होतं इथे. तर मी पण मावशींसोबत देवळात गेले आणि हे बघा असं मी दर्शन घेतलं. तर यात्रा म्हटलं की उत्साह, गर्दी, आनंद सर्वच असतं. तर गर्दी तर खूपच होती. तर लाईनीने आम्ही इथे दर्शन घेत होतो. काळ भैरवनाथ वगैरे महादेवाची पिंड पण होती, सर्व देव होते. तर देवांना नमस्कार केला. तर असा माझा आजचा हा यात्रेचा व्लॉग आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा, खूपच छान राहणार आहे व्लॉग. आता आम्ही राऊंड मारतोय. दर्शन घेतलं, मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि नंतर आम्ही आलो बाहेर. तर मावशींना तर सर्वांनी म्हणजे खूपच आज गुलालमध्येच भरवलं होतं. हे बघा, पूर्ण पिशवीच मावशींच्या केसामध्ये बदली. तर ही होती पालखी. तर आता आई आणि मी आले पालखीची दर्शन घ्यायला. गर्दी खूप होती, तरी गर्दीतून मी तेवढ्यातून मला शूट पण घ्यायचा होता म्हणून मी जवळ गेले, गुलाल लावलं देवाला. देवाची पालखी होती ही. तर गुलाल लावलं, नमस्कार केलं. हे बघा, ही देवाची पालखी. तर असं असतं, गावी पालखी असते. खूप छान वातावरण झालेलं होतं, छान वाटत होतं हे सर्व पाहायला. आणि हे बघा, मावशींना कसे गुलाल लावत आहेत, पूर्ण मावशींच्या केसामध्ये वगैरे गुलालच होता. ही असते सासनकाठी. सासनकाठी नाचवतात पालखीसोबत. मुले खूप एन्जॉय करतात ही यात्रा. खूप छान मुलांसाठी तर यात्रेचा दिवस असतो. एक उत्साहच वेगळा असतो त्यांचा. तर असं काठी नाचवताना तर भीतीच वाटते, म्हणून मी बाजूलाच येऊन थांबले, कारण चुकून कधी कधी पडते पण काठी, त्यामुळे थोडे सांभाळूनच राहावं लागतं. तर अशी ही मावशींच्या गावची यात्रा भारी होती ना, भारी आहे ना यात्रा.
भारती आणि आई घरी गेले होते, आम्ही दोघीच यात्रेमध्ये थांबलो होतो. तर मावशींचा तर चेहरा पूर्णच गुलालाने रंगला. मला काय म्हणजे मला जास्त नव्हतं, थोडंसंच लावलं होतं स्त्रियांनी. तर हे पहा, अशी काठी असते. खूप छान मुले डान्स करत होती, बघा तुम्ही पण. यात्रेतून मी आले आणि हे होतं भारतीच्या आजोबांचं दुकान. म्हणजे इथे हे गुलाल खोबरं विकायला बसले होते. हे प्रत्येक वर्षी ह्यांचं पण या यात्रेमध्ये दुकान असतं. तर आजोबांना मदत म्हणून भारती पण बघा बसली होती गुलाल विकायला, कारण सर्वजण गुलाल घ्यायला येत होते. मग मी पण इथे थोडा वेळ तिच्यासोबत गप्पा मारत बसले, कारण कोण घरी नव्हतं. मावशी पण यात्रेतच अजून थांबला होता. मग मी एकटीच घरी जाऊन काय करणार, मग मी पण तिच्यासोबत तिथेच बसले. नंतर घरी आले आणि जेवणाला सुरुवात केली. मोरेंना बघा, पसारा इग्नोर करा. आणि त्या बघा आता चपात्या बनवत आहेत. किती चपात्या बनवल्यात बघा आम्ही, कारण आज आमच्याकडे यात्रेला खूपच लोक येणार आहेत. इकडे मटण चिरायचं चालू आहे, मी मसाला करत आहे. हे बिनकामी, सगळे बिनकामी. माझ्या चपाती बनवून झाल्या आणि मग आले मटण बनवायची वेळ. तर मावशी बोलल्या की आज तू तुझ्या पद्धतीने मटण बनव. मी पहिल्यांदाच आज जास्त क्वांटिटीचं मटण बनवणार होते, कारण आत्तापर्यंत 1-2 किलो एवढंच बनवलं आहे. मग चुलीवरती मी मटण शिजत, आणि हे पूर्ण हाडकाचं मटण आहे. मऊ मटण आम्ही सुक्याला ठेवलं होतं सेपरेट. तर ह्याचा रस्सा बनवायचा होता. तर मटण चांगलं हळद मीठ टाकून थोडंसं वाफलून दिलं वाफेवरती. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, आलं याचा मसाला घातला आणि तो चांगला भाजून घेतला. भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी चटणी मीठ घातलं, जे आमची सातारा पद्धतीची चटणी असते ती घातली. आणि ती पण चटणीचा मसाला चांगला भाजून घेतला. त्याचा शूट घेता नाही आला मला, कारण खूप गडबड चालली होती माझी, वेळ झाला होता जेवणाला. आणि हा बघा, हा एवढा क्वांटिटीचा मी रस्सा बनवला. तर चुलीवरचं मटण खूपच चांगलं लागतं चवीला. खूप छान रस्सा झाला होता, सर्वांना खूप आवडलं. काकांचे मित्र पाहुणे वगैरे येणार होते, त्यामुळे एवढ्या क्वांटिटीचं रस्सा बनवला होता. आणि इकडे सुक्कं बनवायला घेतलं, दुसरी चूल मांडून, कारण सर्वांना भूक लागली होती. 2 वाजायला आले होते. तर भाऊजी आले मला हेल्प करू लागायला, कारण पटपट बनवायचं होतं. भाऊजी बोलले तुम्ही सांगा तसा मी मसाला भाजतो. मग आधी मी कांद्या लसणाची पेस्ट त्यांना भाजायला लावली. नंतर जे काही कोथिंबीर, आलं, लसूण, खोबऱ्याचा मसाला होता तो पण भाजून घेतला. आणि त्याच्यामध्ये पण चटणी मीठ, नंतर एव्हरेस्ट मटण मसाला यूज केलेला तो घातला. आणि हे जे वाफलून घेतलेलं मटण होतं ते घातलं आणि थोडंसं ग्रेव्ही ठेवली. असं मटण बनवलं. दुपारी जेवलो, तो शूट घेता आला नाही, कारण पाहुणे वगैरे आलेले, गडबड चाललेली, त्यामुळे शूट घेतला नाही. आणि नंतर आलो यात्रा फिरायला. भारतीच्या आत्या, मावशी, मी आणि आई आम्ही आलो यात्रेत. यात्रा काही जास्त मोठी भरलेली नव्हती, कारण हे गाव आहे डोंगरावरती. तर इथे मोठे खेळणे, मोठे पाळणे वगैरे येणे शक्य नव्हतं, त्यामुळे छोटे छोटे स्टॉल आले होते, पण खूप छान वाटत होतं. तर असं यात्रा भरलेली होती. भारती आणि मावशी गेल्या प्रसाद घ्यायला. इथे जे पाहुणे येतात घरी त्यांना चिरमुरेचा प्रसाद दिला जातो. तर असे गावच्या पद्धती आहेत. नंतर यात्रेत आलो आणि गोळा खाणार नाही असं कसं होईल, तर भारतीने मी घेतला गोळा खायला. खूप छान होता गोळा, चवीला होता. नंतर आम्ही आलो इथे, तर इथे चाप रबर वगैरे छोटी मोठी शॉपिंग करायची होती. तर मग बघत होतो नवीन काय भेटते का, पण मला काही आवडलं नाही. मावशींना थोडंफार काय घेतलं. नंतर आम्ही पुढे आलो बघत बघत, तर बांगड्या वगैरे असं होतं. आणि नंतर इथे छोटी मुलांची खेळणी होती. तर ही किती क्यूट खेळणी होती. डॉल तर ही खूप आवडली होती भारतीला आणि मला. तर अशी ही डॉल घेतली. आणि तुम्हाला मावशीचं गाव, यात्रा कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडली यात्रा पण आणि गाव पण. तुम्हाला तुमच्या गावच्या यात्रेची आठवण आली का, तर मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.